यवतमाळ जिल्ह्यातील घरफोडी प्रकरणातील एक सराईत गुन्हेगार पुसद ग्रामीण पोलिसांच्या पथकाच्या कसून पाठलागानंतर अखेर जेरबंद झाला आहे। पवन सुरेश पवार राहणार वडद तालुका महागाव याला पिंपरी चिंचवड पुणे येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे। पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या अपराध क्रमांक अंतर्गत सोन्याचे दागिने, चांदीची तोरडी, जोडवे, 75,000 नगदी, इन्व्हर्टर, बॅटरी आणि सेट टॉप बॉक्स असा एकूण 1,07,000 किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता। तपासादरम्यान या गुन्ह्यामागे पवन पवारचे बिंग फुटले। गोपनीय माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक पुण्यात रवाना झाले आणि अचूक कारवाई करत आरोपीला पकडण्यात यश आले। या कमालीच्या अटक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे, हवालदार पंकज पातुरकर, सुनील मदने, अंमलदार सौरभ लोखंडे, पराग गिरनाडे आणि इरफान यांनी मोलाची भूमिका बजावली। महत्वाची बाब म्हणजे पवन पवार हा दरोडा, चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीसह अनेक गंभीर गुन्ह्यात सामील असून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात तब्बल 25 गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर आहे। संबंधित पोलीस स्टेशनने त्यांच्या विरोधात पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई हाती घेतली आहे।